नमस्कार रसिक हो. पुन्हा एकदा या अतिरुद्र स्वाहाकार या संवाद मालिकेमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्या काही भागापासून आपण अतिरुद्र स्वाहाकारच्या या सगळ्या नियोजनाबद्दल जाणून घेतो आहोत. आज पुन्हा एकदा एक नवीन प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मी तो काकांना प्रश्न विचारतो. काका, या निमित्ताने खूपच सुंदर माहिती तुम्ही सांगता आहात, पण मधल्या एपिसोडमध्ये तुम्ही सांगितलात की हा सगळा प्रपंच आहे तो 1.25 कोटी रुपयाचा आहे. खरोखरच एवढा 1.25 कोटी रुपये हा खर्च जर असेल तर तो कसा तुम्ही नियोजित केलात? आतापर्यंत पैसे कसे जमले आणि जमवण्याचे कोणकोणते रिसोर्स, ज्याला आपण संसाधनं म्हणतो, त्याबद्दल काय सांगाल आम्हा सगळ्यांना? हां ना, 1.25 कोटी रुपये त्याला खर्च आहेच. म्हणजे सगळे जे काही ब्राह्मणदक्षिणा आहे, त्या 9 दिवसात चालणाऱ्या समाराधना आहेत, काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे, साऊंड सिस्टीम आहे, म्हणजे परिसर राहण्याची व्यवस्था, ज्या काय वेगवेगळ्या तात्काळ येणाऱ्या काही गोष्टी आहेत ना, आम्ही अगदी एक रुपयाचा हिशोब मांडून हा आकडा जाहीर केला की 1.25 कोटी रुपयेपर्यंत त्याचा खर्च आहे. आणि त्याचे पैसे किती, आता निधी किती जमला आहे वगैरे ह्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक नाही आहे खरं म्हणजे असं काही खूप पैसे आमच्याकडे आत्ता जमा झाले असं काय? तर आधी मुळात मंदिराची काही अशी अर्थव्यवस्था नाही असा काही कार्यक्रम करण्याची, तरीसुद्धा आम्ही तो जाहीर केला. आता 25 दिवस झाले. हां, 25 दिवस राहिलेत. पण माझी अशी एक श्रद्धा, म्हणजे मी हे सांगतो ना, मी पैशाच्या जाग्यावर पैसे लागणार, त्याला पर्याय नाही, तो व्यवहाराचा भाग. परंतु हा कार्यक्रम करत असताना हा निधी जो काय आहे ना, तो दत्तावर असलेल्या श्रद्धापोटी तो उभा होईल. अगदी त्या 9 दिवसात तो सगळा उभा होईल. हां, आणि त्या 9 दिवसातल्या लोकांनी, मला वाटतं की या 9 दिवसामध्ये 1,00,000 लोक या मंदिराला पाहायला होतील येऊन, पूर्ण देशभर. हा संबंध देशभरातून, एवढा माझा विश्वास या गोष्टीवर आहे. आणि म्हणजे मी एक त्या दत्ताप्रती असलेल्या श्रद्धेचं ते फलित असेल असं मला वाटतं. तुम्हाला एक घटना म्हणून सांगतो. म्हणजे 16 सालामध्ये आम्ही जेव्हा अर्चा केली ना, तेव्हा त्याची यादी आम्ही 1 वर्ष पूर्वी घेतलेली, त्या अर्चेला लागणाऱ्या विधी साहित्याची यादी. आणि आम्ही ते सगळं आमच्या गावात तयार केलं होतं. म्हणजे आताही आम्ही तोच प्रयोग केला आहे. हां, म्हणजे लागणारं सगळं धान्य, कडधान्य, समिधा असतील, तिळी, फुलं, सगळं आम्ही त्या, फक्त मला वाटतं एखादा गहू असा एखादा आम्ही बाहेरून आणला जो आपल्या इथे पिकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही गावात तयार केल्या होत्या. आणि त्या यादीमध्ये ना पंचकुंडी होम होता तो आमचा अर्चेचा. ती 25 बेलफळं होती. बेलाची जी फळं असतात ती 25 होती. आणि आम्ही ते मग गावात आम्ही फिरलो, आम्ही किती बेल आहेत कोणाकडे काय, आणि ती किती बेल फळं मिळतील वगैरे. तर बघितलं तर 3-4 बेलांनी सगळे जुनाट झालेले. हां, त्याच्यावर म्हणलं 1-2-3 धरतात वगैरे. मग म्हटलं आता काय करायचं, मग बाहेर आणण्याशिवाय पर्याय नाही. तर मी आणि माझे बायको असे रात्रीचे असे बसलो होतो काहीतरी बोलत घरात. तर हा विषय आला. तर ते मी आमच्या घराच्या समोर एक असं बेलाचं झाड लावलं, लहान आहे असं, अशा बांबूच्या आकाराचं असं आहे. म्हणजे माझं जन्म नक्षत्र चित्रा, त्यामुळे चित्र म्हणजे नक्षत्र वृक्ष म्हणून मी तो लावला आहे त्या चित्राला. त्याला 1-2 वर्ष झाली होती. तर माझी बायको अशी गमतीने म्हणाली की म्हणले, अरे म्हणले कुठे शोधतोस गावात, म्हणले ते समोर बेल लावलायस त्याला सांग हे कर म्हणून, पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला 25 बेल फळं दे म्हणून. त्या वर्षी त्याला 2 फळं आली होती लहान अशी. तर म्हटलं हो, म्हटलं सकाळी सांगूया म्हटलं कुठे. मग आम्ही ते गमतीने बोललो त्या रात्री. पण सकाळी मी उठलो ना, ते लक्षात आलं माझ्या. हां, की अरे म्हटलं असंच रात्री बोललो होतं. तर मग माझ्या बायकोला म्हटलं चल म्हटलं आंघोळ कर, म्हटलं आपण बेलाला सांगूया. तर ते म्हणले हे म्हणले काय उगाच, नाही म्हटलं रात्री बोललो ना आपण सांगूयाचं. मग ती आंघोळ वगैरे केली, एक तांब्याभर पाणी घेतलं, हळद पेंदूचं भांडं घेतलं आणि त्या बेलाची जाऊन पूजा केली. ते पाणी घातलं त्याच्या पायावर एक तांब्यावर आणि उभं राहून त्याला सांगितलं, म्हटलं बाबा बडजीनी म्हटलं यादी दिली आहे, त्याच्यामध्ये 25 बेलफळं आहेत. ते म्हटलं गावात ती काय उपलब्ध होत नाही आहेत. ते म्हटलं तुझी जबाबदारी आहे आता, हां, की पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला ती 25 बेलफळं तू द्यायची. हां, आणि झालं तो विषय संपला. म्हणजे काय, ती 2 बेलफळं होती ती मध्ये कधीतरी पडून गेली वगैरे. आणि नंतर असा विषय झाला, आमच्या फेब्रुवारीत तो हे होता ना कार्यक्रम, ते नोव्हेंबरमध्ये साधारण ती बेलाला फळं यायला सुरुवात होतं. ते नोव्हेंबरमध्ये एकदा आम्ही रविवारच्या संध्याकाळी अशी बसलो ना, आम्ही अंगणातच आहे समोर. तो बघितलं तर अशी छोटी छोटी आवळ्यासारखी असे फळं दिसायला लागली त्या ह्याच्यावर. मग तो चर्चेचा विषय झाला, यंदा बेल धरला. मग ती मोजायला सुरुवात केली आम्ही, 1, 2, 3, 10, 20. आणि तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही, त्या वर्षी त्या बेलाला 125 बेलफळं धरली. हां, 125. म्हणजे आता माझे डोळे ओले झाले ते सांगताना, कारण खरोखरच. आणि पण त्याच्यानंतर पुढे आता त्या गोष्टीला आता 12 वर्ष झाली.
तर मग कधी कुठल्या वर्षी 10 धरतात, 15 धरतात, 8 धरतात. पण त्या वर्षी असा चमत्कार झाला होता. म्हणजे आम्ही चमत्कार म्हणून सांगत नाही, एक श्रद्धेला आलेलं ते फळ आहे. बरं. त्या वर्षी 125 फळं त्या बेलाने दिली. ह्याच विश्वासानं मी दत्ताप्रती मागणं करतो आहे की 1,25,00,000 रुपयाची ही जी काय अर्थव्यवस्था आम्ही मांडली आहे, ही उभं करून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि त्या येत्या 9 दिवसात एवढ्या निधी तिथे उपलब्ध होईल अशी माझी परिपूर्ण श्रद्धा त्या दत्तचरणी आहे. नक्कीच. तर भक्तमंडळी, आपणाला जाणून घेतलं आपण या निमित्ताने की निस्सीम श्रद्धा आणि भक्ती आणि अपेक्षारहित जी श्रद्धा असते त्याने आपणाला सगळ्या कार्य आहेत ती सिद्धीस नेण्यास आपल्याला ती मदत करत असते. अशीच खूप सुंदर माहिती या निमित्ताने पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया. तोपर्यंत या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.